मराठी चित्रपटांसाठी हा वीकेंड बरा गेला असं म्हणू शकतो. म्हणजे खूप काही चांगला पण नाही आणि खूप काही वाईट पण नाही. कारण स्पायडरमॅन सारखा एखादा मोठा चित्रपट होता आणि खूप त्याला जास्त शोज गेलेत, पण कुठे कुठे थोडी वाट काढत काढत जेवढे काही शोज मिळाले तेवढ्या याच्यामध्ये बऱ्यापैकी फिलिंग फास्ट शोज होते रविवारचे आणि त्यामुळे बरे कलेक्शन्स आलेले आहेत असं म्हणता येईल या विकेंडला. सो चला तर मग 3 मराठी चित्रपटांचं कलेक्शन जाणून घेऊ. व्हिडिओला सुरुवात करू. संपूर्ण व्हिडिओ पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. सो खूप कमी चॅनल्स आहेत जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं, त्यापैकी एक आपलं चॅनल आहे. सो नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि ह्या व्हिडिओला हाईप करायचे की कमेंटच्या बाजूला बटन आहे हाईप, जेणेकरून व्हिडिओ पुढे जाईल आणि खूप सपोर्ट मिळतो त्यामुळे. सो नक्की करा आणि व्हिडिओला लाईक ही करा. तर जसं मी म्हटलं की हा वीकेंड म्हणजे पहिला दिवस मामाच्या गोव्याला जाऊ या चित्रपटासाठी खूपच वाईट होता कलेक्शन्सच्या बाबतीमध्ये. कारण स्पायडरमॅन चित्रपटाला ऑलमोस्ट शोज होते महाराष्ट्रामध्ये, पण थोडा आवाज उचलला इंटरव्ह्यूज मधनं ह्या मामाच्या गोव्याला जाऊ या चित्रपटाच्या टीमने, म्हणजे कुशल बद्रिके, अंकुश चौधरी वगैरे. तो एक इंटरव्ह्यू झाला एबीपी माझा. त्यानंतर थोडे शोज मिळाले थिएटर्स मध्ये मराठी चित्रपटाला, स्पेशली मामाच्या गोव्याला जाऊ या चित्रपटाला, आणि त्यामुळे थोडे कलेक्शन्स मध्ये सुधार दिसलीये. चला तर मग याच मामाच्या गोव्याला जाऊ या चित्रपटाचा कलेक्शन जाणून घेऊ. पहिल्या दिवशी मामाच्या गोव्याला जाऊ या चित्रपटाने फक्त 8 लाख कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी थोडा सुधार शनिवारच्या दिवशी बघायला मिळाली, म्हणजे 23 लाख, आणि रविवारी चांगली जंप घेतली. कारण वीकेंड असल्यामुळे लोकांनी गर्दी केली, सुट्टी असल्यामुळे, आणि जो आवाज उचलला होता की आम्हाला शोज मिळत नाहीये म्हणून प्रेक्षक जात नाहीये, तर ती जी अपील केली होती, म्हणजे थोडं विक्टिम कार्ड असं म्हणता येईल, पण त्याने का होईना प्रेक्षक अट्रॅक्ट झाले. आणि हा जो विकेंड रविवार जो गेला, तो रविवारी म्हणजे काल तुम्ही बुक माय शोला पाहतच असाल तर चांगले शोज मिळाले, बऱ्यापैकी शोज मिळाले, त्यामुळे बरं कलेक्शन झालं. ते म्हणजे 41 लाख एवढं. सो नेट कलेक्शन जे झालंय मामाच्या गोव्याला जाऊ या चित्रपटाचं 3 दिवसानंतर, तर ते आहे 72 लाख एवढं, आणि ग्रॉस 81 लाख एवढं. म्हणजे या चित्रपटाचा बजेट जर का पाहिला मामाच्या गोव्याला जाऊ या चित्रपटाचा, तर कुठे सांगितला नाहीये, पण 2 ते 3 कोटीच्या मधला बजेट वाटतोय. सो जर का तो असेल बजेट, तर नक्कीच 3 दिवसात 82 लाख ही ओके कमाई आहे. म्हणजे खूप चांगली पण नाही आणि खूप वाईट पण नाही. पण इथून पुढे वीकडेज मध्ये आता जर का सोमवार वगैरे चालू झालाय, तर तो कसा परफॉर्म करतो हा चित्रपट ते महत्वाचं असणार आहे. म्हणजे आता जर का बुक माय शोला पाहिलं तर एवढे चांगले 1-2च फक्त शोज फास्ट फिलिंग दिसले मला मुंबईमध्ये, पुण्यामध्ये एखादा शो. त्यामुळे आता खरं तर टेस्ट आहे चित्रपटाची असं म्हणू शकतो, कारण मराठी चित्रपटांची 3 दिवसानंतरच खरी टेस्ट असते. सो आता जर का ते, कारण 3 दिवस तर चांगले गेले असं म्हणजे ओके गेले, 72 लाख नेट म्हणजे. त्यामुळे आता इथून पुढे वीकडेज मध्ये काय होतं ते बघूयात. पुढचा चित्रपटाचं कलेक्शन म्हणजे भूतम भयम ह्या चित्रपटाचं कलेक्शन. भूतम भयम या चित्रपटाला लागून 10 दिवस कंप्लीट झालेत, आणि ह्या 10 दिवसांमध्ये जे नेट कलेक्शन झालंय भूतम भयम चित्रपटाचं, तर म्हणजे हा वीकेंड भूतम भयमसाठी पण ओके गेला. म्हणजे शनिवारी 20 लाख आणि रविवारी म्हणजे कालच्या दिवशी 25 लाख, असे 45 लाख 2 दिवसात कमवले. त्यामुळे जो नेट कलेक्शन झालंय 10 दिवसात, तर ते आहे 2,63 लाख एवढं, आणि ग्रॉस कलेक्शन जे झालंय ते आहे 3 कोटी एवढं. म्हणजे इथे ह्या चित्रपटाचा बजेट 4 कोटीचा आहे. सो 4 कोटी अजून तरी, म्हणजे अजून 1 कोटी समथिंग 37 लाखाची गरज आहे ह्या चित्रपटाला बजेट रिकव्हर करायसाठी आणि सेफ झोन मध्ये जायसाठी. तर ते होतं की नाही हे बघणं एक्साइटिंग असणार आहे, आणि मला वाटतं की करू शकेल. पण हा शनिवार पुन्हा इम्पॉर्टंट असेल ह्या चित्रपटासाठी. पण अजूनही मिक्स रिएक्शन्स येतात लोकांच्या, जे बघायला जातात लोक, त्यांचे मिक्स रिएक्शन. कोणाला खूप आवडतंय, कोणाला अजिबात नाही आवडत. सो त्याच्यामुळे थोडं डगमगतं चित्रपट असं बोलू शकतो. आता पुढचा चित्रपट म्हणजे एक होतं माळीन ह्या चित्रपटाला लागून 10 दिवस झालेले आहेत, आणि ह्या 10 दिवसात चित्रपटाची कमाई झाली आहे. नेट कलेक्शन जे झालंय ते आहे 25 लाख, आणि ग्रॉस कलेक्शन जे झालंय ते आहे 28 लाख. म्हणजे इथेही बजेट
2 कोटीचा तर असावाच, आणि जर का 2 कोटीचा तर हा चित्रपट अजूनही ह्याला खूप पुढे जायचं. पण जे काही शोज होते ह्या रविवारी ते फिलिंग फास्ट मध्ये दिसले या चित्रपटाचे, पण शोज तर कमीच आहेत. त्यामुळे हा चित्रपट अजून पुढे किती जाईल शंका आहे, पण तरी हा शनिवार रविवार इम्पॉर्टंट असेल ह्या चित्रपटासाठी. सो हे होतं 3ही चित्रपटांचं कलेक्शन. आणि आता जसं मी सांगितलं की स्पायडरमॅन चित्रपटाला म्हणजे ऑलमोस्ट 25 शो आहेत. आता तिथे कुठेतरी एखादा शो मराठी चित्रपटाचा, मामाच्या गोव्याला जाऊया किंवा भूतम भयम वगैरे या चित्रपटाचा एखादा शो तरी लागलेला आहे. त्यामुळे आता थोडं ते जर का स्पायडरमॅनची क्रेज कमी झाली, म्हणजे लोकांचा चित्रपट बघून झाला, तर थोडं कुठेतरी मराठी चित्रपटांकडे लोक वळतील आणि कदाचित त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि जसा विकेंड गेला तसंच थोडे वीकडेजमध्ये कमीत कमी 50-1 लाख जरी कमवले मामाच्या गोव्याला जाऊया, तरी तो 1.5 कोटीच्या आसपास जाईल चित्रपट, जेणेकरून एक चांगला प्रॉफिट मिळेल सगळ्या मराठी चित्रपटांना. आणि हेच होतं या सगळ्या चित्रपटांचं कलेक्शन्स. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगू शकता की इथून सुधार होऊ शकते का कलेक्शन्सची मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाची. एका कोणतरी कमेंट केली होती की सबस्क्रायबर जे आहेत की 500 थिएटर्स महाराष्ट्रामध्ये बांधायला पाहिजे सरकारने. तर ते माझ्या मते तर ते शक्य नाहीये 500 थिएटर्स, पण ऍटलीस्ट 100 तरी बनावेत, तर कुठेतरी जाऊन. आणि तिथे फक्त कंपल्सरी असं व्हायला पाहिजे की एक शो तरी मराठी चित्रपटाचा असलाच पाहिजे, प्रत्येक चित्रपटाचा. आणि मग बाकीच्यांना किती द्यायचे ते द्या, असं मला तरी वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.